नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, मनात एक प्रश्न येतो ना, सेवा करतो, भक्ती करतो, की स्वामी समर्थ लवकर प्रसन्न का होत नाही, का त्यांची प्रचिती मिळत नाही. किती वेळा आपण स्वामींसमोर बसतो, मनात येतं खूप सेवा केली, पारायण केले, स्वामींचा जप केला, तरी काय झालं, स्वामी माझ्यावर प्रसन्न होतच नाही आहे. असं काय कारण आहे की स्वामी आपल्याला विसरत आहे? जर तुमच्या मनातही हा प्रश्न येत असेल तर थांबा. हा व्हिडिओ स्वामींनी बहुतेक मला याकरताच बनवायला सांगितला असेल, कारण की तुमची हाक त्यांच्यापर्यंत पोचली आहे की नाही, पण उत्तराला उशीर का होतोय, आज आपण सगळं समजून घेऊया. आपल्याला वाटतं की स्वामी एका क्षणात जादूची काठी फिरवावी आणि आपलं जेवढं संकट आहे, दुःख आहे, ते घालवून द्यावं आणि आपण आनंदी राहावं. पण कधी कधी काय होतं, आपलं जे प्रारब्ध आहे ना, ते आडवं येतं. आपण मागच्या जन्मात काय पेरलं आहे ते या जन्मात आपल्याला भोगावंच लागतं. पण जर तुम्ही स्वामी सेवा केली आहे, जप केला आहे, तर तुमच्या डोक्यावर जे एवढं मोठं संकट आहे, त्याची तीव्रता स्वामी या जप आणि सेवेमुळे कमी करतात. ते तुम्हाला संकटात जळू देत नाही. जर संकट आहे त्यात जळू देत नाही, तर त्याहून तुम्हाला बाहेर निघायला मदत करतात. तुमचा हिशोब, जे कर्माचे हिशोब आहे, त्यांना ते पूर्ण करतात. म्हणून आपल्याला असं वाटतं की स्वामी उशीर करतात आहे. पण भक्तांनो, आपल्या मनाचा विश्वास जाऊ नका देऊ. स्वामी सतत तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला स्वामी दिसत आहे. स्वामी प्रत्येक भक्ताची हाक ऐकतातच ऐकतात. कधी कधी स्वामींना आपण कठोर गुरुसुद्धा म्हणून देतो, कारण की आपली काही इच्छा पूर्ण होत नाही. आणि चांगले दिवस असताना आपण काय करतो, स्वामींची जय जयकार करतो. पण जेव्हा आपला खिसा रिकामा झाला ना, तर मनात कुठे ना कुठे स्वामींप्रती विश्वास कमी व्हायला लागतो. आणि जेव्हा विश्वास कमी व्हायला लागला ना, तर ही तर तुमची परीक्षा स्वामी घेतात आहे ना, की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माझी जय जयकार करतो की नाही करत. पण भक्तांनो, लक्षात ठेवा, शिक्षक कठीण पेपर त्याच विद्यार्थ्याला देतो ज्याला त्याला पास होऊन मोठ्या पदावर बघायचं असतं. स्वामी तुम्हाला त्या परीक्षांमधून तपोन बाहेर काढतात. आणि स्वामी, पहिली गोष्ट तर स्वामी आपले गुरु झाले, स्वामींनी आपल्याला निवडलंय, तर स्वामींवर अविश्वास कसाचा? कधी कधी काय होतं की आपण जी मागणी ठेवतो ना, ती मागणी आपल्यासाठीच घातक होऊन जाते. तर कधी असं होऊन जातं की आपण जी मागणी ठेवतो, आपली इच्छा पूर्ण नाही झाली, तर ती स्वामी इच्छा असते. एखादं लहान मूल जेव्हा धारदार चाकू मागतं, तेव्हा आई त्याला फटके देऊन चाकू देत नाही. तसंच स्वामी आहे. त्यांना तुमच्या भविष्याचं माहीत आहे, तुमच्या भविष्यात काय घडणार आहे, काय होणार आहे. कदाचित आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात, ती गोष्ट न मिळण्याचं कारण तुमचं त्यात भलं आहे. स्वामी तुम्हाला ते देत नाही जे तुम्हाला हवं आहे, ते तेच देतात जे तुमच्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं आहे, सगळ्यात जास्त ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे. त्या आवश्यकताच्या परे जाऊन जेव्हा तुम्ही आपली इच्छा पूर्ण करायला सांगाल, तर ती इच्छा लवकर पूर्ण होत नाही. मग मनात येतं की स्वामी माझ्यावर प्रसन्न का नाही होते, का मला प्रचिती देत नाही आहे, काय कारण आहे. आणि त्यातून सगळ्यात मोठा अडथळा काय आहे ना, अनेकांना आपल्याला असं वाटतं की मी स्वामींची 11 पारायणा केली, मी तर इतके सारे जप करून घेतले, तरी स्वामींनी माझं काम केलंच नाही. मला वाटलं होतं मी इंटरव्ह्यू द्यायला जाईन तर माझं सिलेक्शन नक्कीच होईल, कारण की मी स्वामींचं नाव घेऊन गेलो होतो. पण जिथे तुमच्या मनात हे आलं की मी स्वामींचं नाव घेतलं, नाही, तुम्ही स्वामींचं नाव नाही घेते. स्वामी तुमच्या मनात जर बसलेले, तर ते आतून श्री स्वामी समर्थ येत आहे. तर तुम्ही कोण आहात? तुम्ही कोणी नाही आहे. तुम्ही आपल्या मनाने कधी पण नाव नाही घेत. ते स्वामींची इच्छामुळे
तुमच्या जिभेवरनं, तुमच्या आवाजामधून, तुमच्या मनामधून, तुमच्या हृदयामधून, तुमच्या अंतर्मनामधून श्री स्वामी समर्थ उच्चारण येतं. जिथे मीपणा आला तिथे तुमची भक्ती संपून जाते आणि स्वामीसोबत तुम्ही व्यवहार करायला लागता. मी इतकं दिलं, तू मला इतकं दे. तर ती भक्ती नाही. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल स्वामी मी हारलोय, आता तुम्हीच मला सांभाळा, त्या क्षणी पहा तुमच्या जीवनात बदललेले आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतील. स्वामींच्या खांद्यावरती कधी तर आपलं डोकं ठेवून पहा. स्वामींच्या चरणावर आपला मीपणा स्वाहा करून डोकं ठेवून पहा. होऊ शकतं 15 मिनिटात काय 2 मिनिटात सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होऊन जाईल. शरणागती जेवढी जास्त, प्रचिती तेवढीच लवकर येईल. फक्त एकदा शरणागत होऊन तर पहा. शेवटी एकच सांगायची इच्छा आहे की स्वामी कधीच उशिरा येत नाही, ते योग्य वेळीच येतात. आई जशी बाळाला चालताना मुद्दाम पडू देत नाही, जेणेकरून त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं शिकून जातात, तसंच स्वामी आपल्याला संकटाशी लढू देतात. स्वामींना प्रसन्न होणं म्हणजे फक्त तुमचे काम होणं नाही, तर संकटाच्या वादळातही माझे स्वामी माझ्यासोबत आहे हा जो विश्वास वाटतो ना, तीच त्यांची सर्वात मोठी प्रचिती आहे. तुम्ही स्वामी आहात आणि स्वामीच तुमचे आहेत. विश्वास ठेवा, ते तुमची साथ कधीच सोडणार नाही. कारण की जेव्हा तू त्यांना समर्पित होऊन जाशील अंतर्मनाने, एकदा त्यांच्यासमोर अंतर्मनाने समर्पित होऊन पहा, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी प्रचिती नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हा अंतर्मनापासून मी स्वामींशी जुळले, माझं काम दुसऱ्या दिवशी झालेलं आहे. त्याची फलश्रुती मला मिळालेली आहे. म्हणून विश्वास ठेवून, स्वामींच्या खांद्यावर डोकं ठेवून, स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून आपली सर्व इच्छा त्यांना समर्पित करा आणि ते आहे ते सांभाळून घेतील हे मनात ठेवून आपलं सेवा, भक्ती, जप सगळं काही करा. फक्त मीपणा सोडा, तर स्वामी लवकरच प्रसन्न होतील. आपल्याला जर असा काही अनुभव आला असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा ज्याला आज आधाराची गरज आहे, ज्याचं मन बिलकुल व्यथित झालेलं आहे, त्याला काही ना काही आधार हवा आहे. तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.